अटक मटक सटक. पीठ कशासाठी? सांगतो ऐक. आता तुला फक्त शिवाला वश करायचं नाहीये, त्या शक्तीला हे वश करावं लागेल. आणि मग त्या शक्तीला वश केलंस की शिवाबरोबर तुला वेळ घालवता येईल. आता लाग कामाला. त्या शक्तीच्या रूपाची बाहुली बनव आणि पुढची चाल चालायला घे. विधी पूर्ण झाला. आता तुझ्या कामाला सुरुवात कर. शक्ती, आता तुला माझ्यापासून कधीच मुक्ती नाही मिळणार. शिवाला तर वश केलंय मी, आता तुला वश करणार. विजयलक्ष्मी, झालं का? हो, आले आले. अम्मा, शक्ती, काय झालं? अम्मा शक्ती, काय झालं? दुखतंय का जास्त? काही रुतलंय का पायात? अयो, बोल ना, काय झालं? शक्ती, ठीक आहे, मी काही झालं नाही. मग काय नाही, कसं झालं? काहीतरी नक्कीच झालंय शक्ती. अशी किंचाळत कशी काय उठलीस मग तू? हे बघ, मला नाही माहिती काय झालंय, पण आता ठीक आहे मी, खरंच. शिवा, तू जा आता तुझ्या घरी. नाही, आपण पुढे जाणार नाही, आपण इथेच थांबणार आहे दिवसभर. कशाला? शक्ती, आपण इथेच थांबणार आहे, तू आराम कर. शिवा, आरामाची गरज तुलाही आहे. दिवसभर तू पण उन्हात चाललायस. मी सांगते ना तुला, तू जा घरी. तुला बोललो ना आपण इथेच थांबणार आहे. अम्मा अप्पा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आपण इथे थांबलो तर? अयो, आम्हाला काय प्रॉब्लेम असणार आहे? तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या रे बाबा. अरे पण मी म्हणते ना तुला, मी बरी आहे आता. तू जा घरी. नाही जाणार. शिवा, जास्त लाडात येऊ नकोस. हे बघ, लाडात आपण येत नाही, तू पण येऊ नको, आपण नाही जाणार. अरे जा घरी, सांगते तुला, मी बरी आहे आता. नाही ऐकणार. तुला सांगितलं ना, नाही जाणार तर नाही जाणार. अरे तू काय ऐकत नाही माझं? अरे अरे किती भांडताय तुम्ही दोघं. अम्मा, सुरुवात तर हिनेच केली ना. पण अरे कोणीतरी एकाने नंतर घ्या. आणि हे का भांडणाचं कारण आहे का? नाहीतर काय. शिवा, शक्ती तुला सांगते ना घरी जाऊन आराम करायला, मग जा ना, घरी जाऊन आराम कर तू. तुझ्या काळजीपोटीच सांगते ना तुला. काय काळजी वगैरे नाही अम्मा, आपण इथे थांबू नये ना असं वाटतं हिला. ठीक आहे, जातो.
अम्मा ते हळद आणि तुरटीचा लेप आहे तो लावा, जरा आराम पडेल. जातो. काळजी घ्या. तो चिटकोबा त्या मोहिनीला घेऊन कुठे गेला असेल? कुठे लांब घेऊन गेला असेल ना तर बरंच होईल. डोक्याची कटकट जाईल माझ्या. पायच दाबून दे, इस्त्रीच करून दे. आईने आया आया बनवून ठेवली होती मला. बरोबर दे. चढला तर मिलीचा मोडा. ए भद्रा, तू उगाच घोडे पळवू नकोस. तिनेच शिवाला वश केलंय हे विसरू नकोस तू. काय उपयोग? काय उपयोग आहे त्या वशीकरणाचा? कुठे ती वशीकरण करणारी? गायब झालीये. ते तुझ्या चेटकोबाला विचार. चेटकोबाच घेऊन गेलाय ना, कोरोना म्हणाला ना तोच परत आणेल, दुसरं काय. येऊ दे, त्या मोहिनीला येऊ दे. चांगले कान उघडे करते तिची मी. तिच्यामुळे आज त्या भिकारड्या इडलीवाल्या समोर आपलं पित्तळ उघडं पडणार होतं. वाचलो. ऐक ना भद्रा, हे सगळं बाजूला ठेव आणि त्या इडलीवाल्यांनी आपल्या समोर साखरपुड्याचा प्रस्ताव ठेवलाय ना त्याच्यावर लक्ष दे, ठीक आहे? हा माहितीये, हा. आहे लक्षात माझ्या. काय लक्षात? पण तुम्हाला प्रिन्स मी सांगते हा, त्या शिवा आणि शक्तीचा साखरपुडा झाला ना तर तो शिवा आपल्या डोक्यावर तांडव करेल. तांडव काही करून त्यांचा साखरपुडा व्हायला नाही पाहिजे. तो खरं संपूया, मारून टाकूया आपण त्यांना. हा, मारून टाकूया. चिटकोबाला बोलूया आपण. हा, तू आहेस का? साखरपुड्याचे टेन्शन आता घेऊ नका. का? म्हणजे काय करणार आहेस तू? हा, त्यांचे तारेग्रह बदलणार आहेस? हा, नाही थांबा ना, मला विचारलं ना की ते त्यांची कुंडलीच बदलणार आहेस. काय करणार आहेस नक्की तू? ती साखरपुड्याची साखर आत्ताच आणून ठेवा. साखरपुड्या आधी त्या दोघांचं नातं तुटल्यावर तीच साखर आपण सगळ्यांना वाटू.